तुम्ही जी मिल्क चार्जर चालू केलंय तर काय मिल्क चार्जर मुळे तुम्हाला फायदा झाला? गुरांची तब्येत छान सुधारली, हम्म, दुधात 2 लिटरची वाढ झाली आहे हम्म. आणि शेणाची दुर्गंधी येत नाही. माशी तर नाही, माशी बी नाही, तर माश्या पहिल्या घोंग 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 धार काढताना शिपूट हाणून गुरं घायला आणत होती, बर. अशी अवस्था होती. आणि गाप जायचा काय अनुभव आहे? गाब जायला म्हणजे माझी 1,07,000ची गाय मी 7,000ला देऊन आलो गेल्या वर्षी. अरे बाप. मला ही मिल्क चार्जर माहितच नव्हतं ना. बर. ही पोरानं जेव्हा युट्यूबला बघितलं हा, आणि पोरानं ती एका गाय माझी एक खराब होती, ती पाडी पलीकडली, हा. त्या पाडीला चारला 1 किलो चारलं. हम्म, 8व्या दिवशी गाय अशी केसनोशी चमचम चमकायला लागल्या. बर. त्याला न माहित होता हे असल्या 2 बादल्या मी चारल्या. 7,000ला इकणारी गाय जर इकलेली गाय जर असती तर आज अहो ती लाख रुपयाचा तोटा होत नव्हता ना. ती 1,07,000 ना काय की जायना, पण 80-90 हजार आला असता ना कमीत कमी. हा, ती 80-90 हजार तोटा झाला हो. 7,000 म्हणजे काय आलं तिला, ती डमडमचं भाडं निघेल नाही अशी अवस्था झाली. अरे बाप. संभाळल्याला पैसेच निघेल नाही ना. ती कसं बरं फुकट द्यायची पाळी आली ना. ती विकत आणलेली गाय होती, 1,07,000 आणली होती गेल्या वर्षी. गाप जायना म्हणून गाब जायना म्हणून विकली. मग आता मिल्क चार्जर चालू केल्यापासून किती गाय गाप गेल्या? सगळ्या 9च्या 9 गाई गाब आहे त्या माझ्या. 9 गाय. 9च्या 9 गाई गोटा पूर्ण माझा गाब आहे. जर समजा तुम्हाला मिल्क चार्जर मिळायच्या आधी काय तुमची भावना झाली? गुरु इकायलाच काढली होती सगळी हो काय टोटल. बोलताय? काय गुरु गाब जायना ती काय करायचं ह्या विचारातच आम्ही होतो ना. हा, पण हे नव्हता ह्याला. आता ही गुरु सांभाळून तर भाकड काळ किती सांभाळायला. मग पुन्हा तुम्हाला मिल्क चार्जर माहिती झाली पुन्हा एक एक गाप गेली का? गाब नऊ सगळी भरवली की गाबच लागते. बर. उलटाही भानगडच नाही. पुन्हा डॉक्टर बोलवायची गरज नाही. भरवली की ती गाबच जाते बा. म्हणजे आणि अशी तब्येत पहिल्यापासून आहे कशी? तब्येत तर बघायलाच नव्हती गुरांना. हम्म. बघा कशी हाय अशी सगळी चम 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 चमकते ती गुरु. कधी काल धुले ती? धुतलीच नाही ती गुरु कशी अजून. कधी धुले ती? पोळ्याला धुतली ती. वाटत नाही तसं पण. हा नाही, मिल्क चार्जरचा गुण आहे बा. कसं का असं ना, मिल्क चार्जर 1 नंबर आहे. मिल्क चार्जर नसतं तर मिल्क चार्जर नसतं तर गुरु कसाबाला द्यायची पाळी आहे ना. आता कसाबा बी घेणार ती. मग काय म्हणजे अशी अवस्था झाली. शेतकरी अशी अवस्था आहे. आता लोक म्हणते दूध व्यवसाय परवडत नाही, काय वाटतं मला? नाही, दूध व्यवसाय परवडतो. जगायला शेतकऱ्याला दुसरा पर्याय नाही. दूध व्यवसाय जगायला कमीत कमी 10 दिवसाला पेमेंट येणार दुसरी वस्तूच नाही ना. दूध व्यवसाय जर परवडायचा असेल तर मिल्क मिल्क चार्जर चार्जर कंटिन्यू शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे. गुराची बी तब्येत राहते, दूध बी वाढते आणि गोटा भाकड काळ लांबत नाही ना कमीत कमी. हे महत्वाचं आहे. ओके, धन्यवाद.